आता उमलले दवात भिजले रूप सावळे पुरातुनी ते गुजल पविले ज्याच्यासाठी झुरती डोळे तिची आसवे तिची सावली व्यथा मनाची उरात लपली स्वप्नामधला गाव शोधते स्पंदन वेडी राणी धुंद नदीच्या काठावरची निळ्या नभाची गाणी डोळ्यामधुनी अलगद सांगे कहाणी मनस्विनी मनस्विनी मनस्विनी. अक्षय, तुझ्या ऑफिसमध्ये इतकं सगळं घडलं, मला एक फोन करून सांगावं असं नाही वाटलं तुला? अच्छा, म्हणजे तुला आता कळलंय तर. हे बघ, विषय चेंज करू नकोस. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. एक कमॉन, आता एकदा एखादी गोष्ट तुला कळली आहे ना, तर मग ती मी परत कशाला सांगायला हवी आहे? तेच जे सगळं वीणाला माहितीये. हे बघ कमॉन, प्लीज असं काहीतरी बोलू नकोस. एकतर हे सगळं जेव्हा घडलं त्यावेळेला वीणा तिथे स्वतः हजर होती. हे बघ दगडू, अरे तिकडे पुण्याला जाताना आईच्या गाडीला ऍक्सिडेंट झालाय. काय? कधी? हो, अरे आत्ताच मलाही माहिती नव्हतं. तिकडनं स्पॉटवरनं मला पोलिसांचा फोन आला होता. मंदागिनीताई आजीने भेटायला चालले होते, त्यांच्या गाडीला खंडाळा झाला. पण इन्स्पेक्टर साहेब, आई माझी एक्सप्रेस वेवरनं का गेली नसेल? दॅट्स इट. मला पण हाच प्रश्न पडला की ती गाडी तिथं कशी गेली असावी. ॲक्च्युली ती पुण्याला चालली होती, कारण माझी आजी पुण्यातल्या हार्ट केअर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. पण इतक्या रात्री तुम्ही सकाळी जा म्हणून का नाही सांगितलं? ॲक्च्युली ती पुण्याला चालली होती, कारण माझी आजी पुण्यातल्या हार्ट केअर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. पण इतक्या रात्री तुम्ही सकाळी जा म्हणून का नाही सांगितलं? इन्स्पेक्टर साहेब, आता तुम्हाला सगळं खरं सांगायला काहीच हरकत नाही आहे. अहो, गेले काही दिवस आमच्या घरात आमचे काही कौटुंबिक वादविवाद होत होते, आणि काही दिवसांपूर्वी अचानक आई अशी घरातनं गायब झाली, कोणालाही न सांगता सवरता. आम्हाला कोणाला काही कळलंच नाही काय झालंय ते. आणि आत्ता काही दिवसांपूर्वी सुद्धा परत एकदा ती अशी अचानक निघून गेली. म्हणजे मला हे यातलं काहीच माहिती नव्हतं. मी घरी आलो तेव्हा मला माझ्या बहिणीकडनं समजलं. हो, स्ट्रेंज. म्हणजे कुणाला काही न सांगता निघून जाणं म्हणजे हेच मलाही काही कळेन असं झालंय. मला आधी वाटलं नव्हतं, पण आता जाणवत आहे. ही केस अशी साधी सुधी नाहीये मिस्टर देशमुख. म्हणजे कोणता वाढत चाललाय. अहो, त्यांची बॉडी गेली कुठे? ही तर मोठी माणसं आहात. अहो, देशमुख इंडस्ट्री फेमस आहात. आणि त्यात बाई मोटारीमध्ये आत एकट्या आहेत. अहो, हा मोह कोणाला आवरणार नाही. बरोबर आहे, मला सुद्धा हेच म्हणायचं होतं. साहेब, हे बघा, काहीही करा पण लवकरात लवकर या प्रकरणाचा छडा लावा. अहो माझी आई आहे ती. रिलॅक्स मिस्टर देशमुख, रिलॅक्स. अहो, आमच्या परीने आम्ही सर्व प्रयत्न करू. हा, आणि तुम्हालाही काही जाणवलं तर आम्हाला नक्की कळवा. काही कळलं तर सांगा. आणि आम्हाला जी माहिती लागेल ती नक्की पुरवा. हे बघा इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला जे हवं असेल ते मी सांगेन, पण प्लीज.
काय झालं साहेब? नाही, काही नाही हो. नाही कसं? तुमचा चेहरा सांगतो. दगडूभाऊ, माझ्या आयुष्यात सतत सतत एका पाठोपाठ एक काही ना काहीतरी वाईट घटना घडतायत आणि त्यात नेमकं आता हे आईचं असं झालंय. साहेब, नियतीच्या मनात जर असं असेल तर त्याला आपण काय करू शकतो? अहो, पण मला सांगा, हे नियतीचे क्रूर खेळ कधी ना कधीतरी थांबणार आहेत का नाही? मला सांगा, याला काही ना काहीतरी शेवट असेलच ना? नक्कीच असेल. सगळं काय ठीक होईल साहेब. सगळं काही ठीक होईल, सगळं काही ठीक होईल असं आपण आपलं सारखं म्हणत राहायचं आणि आपल्या मनाची समजूत घालून घ्यायची. जर एखादी चांगली घटना कुठे घडतीये न घडतीये, तोच पुन्हा पुन्हा काहीतरी वाईट गोष्टी घडायला लागतात आणि हे सगळं नियतीचं दुष्टचक्र सुरू होतं आयुष्यात. खरं आहे साहेब, मी तुमचं दुःख समजू शकतो. मी सुद्धा यातून गेलोय काय जातोय. साहेब, लहान तोंडी मोठा घास घेतो. एक सांगू तुम्हाला, राग मानू नका. अहो दगडू, रागवण्यासारखं काय आहे त्यात? बोला ना तुम्ही, तुम्हाला काय बोलायचंय ते. साहेब, मला या घातपाताचा वास येतोय. दुसरं तिसरं कोणी नसून सयाजीरावांवर मला संशय आहे. साहेब, मला या घातपाताचा वास येतोय. दुसरं तिसरं कोणी नसून सयाजीरावांवर मला संशय आहे. दगडू, अहो अहो भलतंच काहीतरी काय बोलताय तुम्ही? म्हणूनच म्हटलं होतं राग मानू नका. साहेब, तुम्ही माझ्यासारखा विचार करून बघा. आताच तुम्ही त्याला कामावरून काढून टाकलं. त्याची सगळी लबाडी तुम्हाला कळलंय. कदाचित तोच राग त्यांनी काढला असेल. आईसाहेबांची बॉडी गेली कुठे आणि अशी रात्रीच्या रात्री गायब का आणि कशी झाली? दगडू, तुम्ही बोलताय त्यात तसं काही फारसं चुकीचं नाहीये. पण नाही हो, नाही, माझ्या मनाला ही गोष्ट काही केल्या पटणार नाही. मी सुद्धा शक्यताच सांगतोय. कदाचित झालं नसेल, पण झालं असेल तर? पण खरंच जर तसं काही झालं असेल ना, नाही हो, खरंच काही नकोय मला इच्छा नाहीये कसलीच. नाही साहेब, असं म्हणू नका साहेब. मी सांगतो तुम्हाला, काहीतरी खाऊन घेऊया ना. ओहो हो डार्लिंग, काय गं? अगं कसल्या हल्लीच्या मुली ग? हे डार्लिंग बिर्लिंग कसली गाणी म्हणतात? अगं, परिस्थिती काय चालली आहे? कशाचा कशाला ताळमेळ सुद्धा नाही. म्हणजे आता कुठला मेळ जुळत नाहीये तुझा? अगं अनु, तुझ्या सासूबाईंचं तिथे काय चाललंय? आणि गाणी गात कसली फिरतेस घरभर? म्हणजे काय म्हणणं आहे आता तुझं? दाराड अशी तोंड लपवून बसू, प्रत्येकाला दाखवत की बघा आम्ही किती दुःखी आहे, माझं सांत्वन करा, असं काही वाटतंय का तुला? तुझ्याशी ना बोलूच नाही. असं काही सांगायला गेलं ना की हे असलं काहीतरी ऐकायला मिळतं. जाऊ दे, मला सांग, हां, तुझ्या त्या सासूबाईंची तब्येत कशी आहे? म्हणजे बऱ्या आहेत ना त्या? अक्षयरावांचा फोन आला होता का? मला म्हणाला होता की कळवेन म्हणून. हां, मग? ए हत्या, हा. तू एक झक्कास चहा कर ना, तल्लफ आली आहे सॉलिड. चहा? अगं, चहा कसला पितेस? नाही नाही, तुम्हा मुलींना ना दुःख दुःख नावाची चीज नाही आहे. बस. आत्या, काय? तुझ्याकडे खूप दुःख आहे ना, थोडंसं चहात टाक. आत्या, कर ना चहा प्लीज. बस गा, मी नाही चहा करणार. ओहो हो डार्लिंग, परत आंखों darling से आंखें. हॅलो. हॅलो अनु, अक्षय बोलतोय. हा अक्षय, बोल. कशी आहेस? माझं सोड, तू सांग, तू कसा आहेस? अक्षय रे, किती फोनची वाट पाहत होते मी. काल रात्री मला घरच्यांनी फोनही करून दिला नाही. मला सांग ना, काय झालं? आईचं काही कळलं का? आईचा काही पत्ता लागला? पोलीस काय म्हणाले, सांग ना. बरं, आता मी जरा बोलू का? चालेल? सॉरी, बोल. अक्षय, पण तू स्वतःला सावरलंयस ना आता? हे बघ अनु, तू माझी अजिबात काळजी करू नकोस. समजा मला जर काही झालं ना, तर मला सावरायला सांभाळायला दगडू आहेत. बरं अक्षय, पण असं काय झालं अचानक? अगं, काय सांगू तुला. आजीला भेटायला म्हणून घरात कोणालाही न सांगता सवरता अचानक आई पुण्याला निघून गेली आणि वाटेत जाताना तिथे तिला तिच्या गाडीला ऍक्सिडेंट झाला आणि त्या ऍक्सिडेंटमध्ये आमचे ड्रायव्हर शिंदे जागच्या जागीच गेले. आई कुठे आहे, काय झालंय तिचं, काहीच कळायला मार्ग नाहीये.
सगळंच अनाकलनीयच घडतंय. अक्षय, पण आई अशा तुला न सांगताच कशा निघून गेल्या? काहीच कळत नाहीये ग सध्या ती असं का वागतीये. याआधी तिने एकदा असं केलं होतं. काहीच कळत नाहीये मला. बरं, पोलीस काय म्हणाले? काय पोलीस म्हणालेत नेहमीप्रमाणे की आम्ही आमच्या परीने सगळे प्रयत्न करू, तुम्ही अजिबात काही काळजी करू नका. थँक गॉड. पण आजीला हे माहितीये का? नाही. हे बघ अनु, यातलं अजून आजीला काहीही सांगितलेलं नाहीये आणि संदेशला सुद्धा मी काही बोललेलं नाहीये. बघू, त्याला सांगेन इतक्यातच. बरं, मी आता ठेवू का फोन? ओके, बाय. आणि हे बघ, तुझ्या घरच्यांनाही सगळ्यांना सांग. म्हणावं अजिबात काही काळजी करू नका, लवकरच सगळं व्यवस्थित होईल. ओके? ठीक आहे. अक्षय, पण तुझी काळजी घे. बाय. आणि स्वतःची काळजी घे. बाय. बाय. अनु, तुझ्या आयुष्यात हे काय चाललंय? म्हणजे सगळं अनाकलनीय. आपण म्हणतो सगळी कोडी सुटली, पण पुन्हा काहीतरी नवीन उपटतं. बघ ना, म्हणजे तुझा साखरपुडा पण आता पुढे गेला. काय म्हणायचं त्यांना? सीमा, काय म्हणायचं मी तरी काय सांगू? अनु, हा नियतीचा खेळ तर नसेल ना? सीमा, नियती, नशीब, भविष्य या सगळ्याच्या खूप पुढे गेले मी. त्यामुळे आता जे समोर येईल ते फक्त पाहत राहायचं. आणि आता तर या सगळ्याचा विचार करणंही बंद केलंय मी. अनु, मला तुझी काळजी वाटते ग. कारण इतकं प्रेशर घेऊन कोण कसं जगू शकतं? इतक्या टेन्शन मध्ये तू कशी जगतेस ग? सीमा, अगं पण हे सगळं कोणी मुद्दामून करताय का? जर कोणी मुद्दामून केलं असतं तर आपण या सगळ्याबद्दल बोललो असतो. अगं पण यात कोणाचीच काहीच चूक नाहीये. मग मी कोणाशी बोलू, कोणाशी भांडू? नियती नावाच्या एका अज्ञात खेळाशी? की मग माझ्या आई वडिलांची, की मग अक्षयची? सांग ना. याच्यात तुझी काही चूक नाही अनु. अगं म्हणजे एवढं सगळं होतंय त्याच्यावर कोणाचाच कंट्रोल नाहीये. तर तू तरी काय करणार ग? पण हे बघ, तुझ्या मनाला सांभाळ. तुझ्या मनाचा तोल ढळू देऊ नकोस. एवढंच सांगायचं मला. सीमा, तू सांगतेस ते चुकीचं नाहीये. अगं पण मला माझ्यापेक्षाही जास्त अक्षयची काळजी वाटते ग. किती संकट एका मागोमाग येऊन त्याच्यावर आदळतायत. किती टेन्शन खाली, प्रेशर खाली आहे ग तू. एका बाजूला ऑफिसचं काम आणि दुसऱ्या बाजूला हे सगळं. सगळ्यामुळे खूप थकलाय तू. जाणवतंय ते मला. अगं पण त्याही पेक्षा आपण दोघी खूप सुखी आहोत. अनु, ते सगळं जाऊ दे. मला ना तुला एक गुड न्यूज द्यायची. पण सांगू का नको? म्हणजे तू इतक्या. सीमा, सांग ना. ओके, सांगते. अनु, माझ्या लग्नाचं ना आज बहुतेक नक्की होईल. काय? हो, म्हणजे आज त्यांच्या पसंतीचा फोन येणार आहे. मी त्यांना आवडले आणि 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 त्यालाही मी.
काय सीमा, अगं कसली कळी खुलली आहे तुझी गालावरची. ए बस हा, असं काही नाही. त्यांचा फोन आला ना का मी तुला लगेच सांगेन. वेटिंग मॅम, वेटिंग. हॅलो, कोण कोण बोलताय? कोण बोलताय? नाव सांगाल? काय रे, समोर येताना फाफलते ना तुझी आणि फोनवरून बोलतोयस? समोर ये आधी. डार्लिंग, स्पेलिंग तरी येतं का रे एमा? ए शिवी नको. डोक्यात गेलास ना माझ्या तर पोलिसात देईन ना मी तुला. साला माझ्याशी लग्न करायला निघालाय. अनु, जाऊ दे, चल. इन्स्पेक्टर साहेब, काही काही कळलं पुढे? हो साहेब, असं लगेच तपास व्हायला पुढे लागले तर मग कसं होणार? नाही साहेब, अहो मला रात्र रात्र झोप लागत नाहीये. माझी आई आहे ती. मला भावना कळतात तुमच्या, पण आम्ही भावनेवर जगत नाही. हो, असं जर झालं तर आम्ही कामं कशी करायची? बाय द वे, तुम्ही ज्या परिस्थितीतून जात आहात त्याची कल्पना आहे मला, पण इतकं सेंटिमेंटल राहून चालत नाही हो आम्हाला. तरी देखील खात्रीनं सांगतो की आमच्या परीने आम्ही सर्व प्रयत्न करीत आहोत. आणि मला खात्री आहे यातून लवकरच काय तो निर्णय हाती लागेल. अगदी नक्की. साहेब, तुम्ही घातपाताचा प्रकार म्हणत होता, त्याबद्दल काही? अरे हो, मला एक सांगा, हा मोबाईल तुमच्या आईचा आहे? शांत हो साहेब, शांत हो. इन्स्पेक्टर साहेब, हा मोबाईल माझ्या आईचाच आहे हो. त्या रात्री या मोबाईलवरून सयाजीराव आणि एका अनोळख्या नंबरवरून फोन झाला होता तुमच्या आईला. हो, त्या नंबरचा तपास करायचा प्रयत्न केला, पण तो नंबर आता बंद आहे. आणि तो नंबर कळला तो कोणा मायकल लोपिस नावाच्या माणसाचा आहे. तुम्ही ओळखता त्याला? नाही, पण हे नाव काही आठवत आहे?